ताई, आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत, ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. नाही, या सगळ्यांमध्ये धनंजय देशमुखांना आत्महत्येपर्यंतची उद्विग्नता यावी. या उद्विग्नतेला जबाबदार कोण, तर ते देवेंद्र फडणवीसचे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचेच पक्षाचे आमदार असणारे सुरेश धस सातत्याने ढिगाने पुरावे भर सभांमधून दाखवत आहेत. पण पोलीस म्हणतात की आम्हाला पुरावे मिळाले नाहीत, पुराव्याशिवाय आम्ही गुन्हा कसा काय दाखल करायचा. गुन्हा दाखल होत नाही म्हणून देशमुख तिकडे टाकीवर चढून बसलेले आहेत. आता जर पुरावे दाखलच केलेले नसतील, कोणीतरी खरं बोलतंय, कोणीतरी खोटं बोलतंय. आयदर धस यांनी पुरावे नुसतेच सभेमध्ये दाखवलेत आणि त्याचं ऍफिडेव्हिशन दिलेलं नाही. धस साहेबांनी ते ऍफिडेव्हिशन दिलं पाहिजे. आणि धस साहेबांनी जर ते ऍफिडेव्हिशन दिलं असेल तर पोलिसांनी गुन्हा का दाखल करून घेतला नाही. मग जर पुरावे असूनही ते गुन्हा दाखल करून घेत नसतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्रजींची इच्छा नाही. कारण सुरेश धस जे आका आणि आकांचे आका ही भाषा जी वारंवार करताहेत, ते आकांचे आका किंवा आका यांना पकडायचं असेल तर मुळात या सगळ्या समस्त आकांचे सरताज स्वतः देवेंद्र फडणवीसचे आहेत. तर मुळात आकांच्या सरताजाची इच्छा आहे का? कारण देशमुखांची भीती अत्यंत स्वाभाविक आहे. उद्या काहीही झालं तर देशमुखांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकट्या देशमुख कुटुंबाच्याच नाही तर या प्रकरणात ज्यांनी आवाज उचललेला आहे त्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकीकडे मोक्काची मानकं असं सांगतात की 10 वर्षाचा इतिहास तपासा आणि 6 महिन्यात जर 2 गुन्हे घडलेले असतील आणि 2 पेक्षा जास्त तर निश्चितपणे त्याच्यावर मोका लागला पाहिजे. अरे 15 गुन्हे जिथे दाखल होतात, धडधडीत व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पुरावे दिले जातात, PMLAच्या ऍक्ट खालच्या सगळ्या नोटिसा दाखवल्या जातात, एवढे सगळ्या गोष्टी दाखवल्या तरी सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसेल तर हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवून रचलेला पट आहे. देवेंद्रजी हा सगळा तणाव एन्जॉय करताहेत. त्यांच्या राजकीय गणितासाठी देशमुख साहेबांची हत्या ही म्हणून ते हाताळत आहेत. सुषमाताई, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. राज्यभरात रोज आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यांचे बंधू एवढे आक्रमक झालेले आहेत, मात्र अद्यापही या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण नुसतंच फिरवलं जातंय असं वाटतंय. हे प्रकरण नुसतंच फिरवलं जातंय. बघा, बाकीच्या लोकांची अटक दाखवली जाते, एका माणसाला फक्त सरेंडर दाखवलं जातं. सगळ्या लोकांना मोका लावला जातो, पण एक माणूस मात्र त्या सगळ्यात वाचतो. ज्या माणसाच्या विरोधात इतके पुरावे, इतके लोक बोलत राहतात, ते पुरावे व्हिज्युअल आहेत, ऑडिओ आहेत, ऑडिओ व्हिज्युअल आहेत, पेपर डॉक्युमेंट्स आहेत. आणि एवढं सगळं असताना सुद्धा जर तो गुन्हा दाखल केला जात नसेल तर याचा अर्थ संबंधित आरोप. सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. माफ करा, थोडंसं थांबवते. पोलीस प्रशासन खरं तर धनंजय देशमुख यांना काही विनंती करताना पाहायला मिळते. दोन्ही फ्रेम घे, दोघा लगे दाखव. दोघाले घे फ्रेम मध्ये. दोघाला बी घे रे. माझ्याकडे तपास नाही आहे धनंजय. तुझं सीआयडी मला मारायचं साहेब. माझा दोष तुमच्यावर नाही, त्यांच्यावर आहे. एक मार्च 12:30 वाजता विष्णू चाटेला मी कॉल केली. अरे दाबू नको. अरे कोण दाबा नका लय. 12:30 वाजता त्या दिवशी 12:30 वाजता मोबाईल मध्ये सगळे मला मारायचं होतं. मला 1 महिना मला मारून टाका. काय तपास दिला मला? बोला मॅडम, बोला की. ऐका ना धनंजय, एसपी साहेबांशी बोला ना.
थोडस मागे अरे किया बाबा, मैं तुमको बताती हूँ, चलो मैं बताती हूँ। मिल रहा है क्या अभी उनका? नहीं मिल रहा है। नहीं, मुझे मार दो सर। हाँ बोला ना आप आओ ना, आप नीचे आओ, मैं समझाता हूँ ना, मैं समझाता हूँ आपको। तिला नका जाऊन दे वर तिला नका जाऊन दे वर आप आओगे, आप आइए ना धनंजय जी, आप आइए ना, मैं आपको समझाता हूँ, पूरा समझाता हूँ। तिला नका जाऊन दे वर आप एक बार नीचे तो आओ। एक मिनिट हा मी बोलतो सर त्याला हाँ, तो बोलो ना, मी सगळं ए हाय का रे त्याच्या धनुबाईकडे फोन द्या धनुबाईकडे फोन द्या त्यांच्याकडे धनुबाईकडे फोन घे अरे बाबा माझं नाही ऐकायचं तुम्हाला मग तुम्ही खाली या काय करता येईल ते करू आपण एसपी साहेबांनी जर तुम्हाला जे पाहिजे ते दिवसभरात करून घेऊ आज साहेब दिवसभरात सगळं करून घ्यायचं एसपी साहेबांना एक मिनिट ऐका आपण त्या एसआयटीला सीआयडीला तुम्ही आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोलवा मी फोन केलेला आहे त्यांना आज. तुम्ही खाली आज इथं बसून करून घेऊ सगळं करून घेऊ म्हणते एसपी साहेब या खाली तुम्ही खाली या, करून घेऊ म्हणले ना पुरा वर जा नाही ऐकलं वर जा बस का आता बस का आणि या खाली 1 मिनिटाच्याच खाली आहे. माझं नाही ऐकायचं तुम्हाला 1 मिनिटात खाली आहे आता करून देतो म्हणजे नाही गेल्यावर पुन्हा वर जा साहेब तुम्ही नाही केलं ते पुन्हा वर जाईल या खाली या म्हणते ते या सगळं करून देत अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला एसपी साहेब चूक नाही ना हे मान्य आहे तुम्हाला मग तुम्ही खाली या ते सगळं करून दे ऐका माझं ऐका एक मिनिट माझं एक मिनिट ऐका फक्त माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला एसपी साहेबांनी सांगितलं सीआयडीचे अधिकारी बोलवतो एसआयटीचे बोलवतो ते सगळे बोलवतो सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो स्वतः एसपी साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा बस का माझा शब्द ऐका 1 मिनिटात खाली आहे वय आली इथं तुम्हाला सांगतो समजून घ्या लेकरू येते माझे शब्द नाही ऐकायचं तुम्हाला आणि या खाली 1 मिनिट लागून देऊ नका या लगेच त्यांच्याकडे एसपी साहेबाकडे फोन देतो लगेच ऐकतोय तुम्ही त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या कोण पाहिजे बोला केलं ठीक आला ठीक है वो देखते ना काय म्हणणं काय त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही एसपी साहेब ऐकून घेत आहेत असंही म्हणणं आहे त्यांचं पण काय माहिती दिली जात नाही एसआयटीतून देत नाही सीआयडीतून देत नाही सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 302 मध्ये घेऊ खंडणी मधले पण आणि ते पण तर आता एसपी साहेबांनी शब्द दिलाय ना आता मी सरकार प्रतिनिधी पण बोलवतो एसआयटीचे सीआयडीचे बोलतो सरकार करत नाही तपास यंत्रणा काम करत नाही काम करतायत तर आरोपीला अटक करतायत तर सरकार त्या मोक्यामध्ये घेत नाही 302 मध्ये घेत नाही तर त्यांना माहिती दिली जात नाही का दिली जात नाही आता एसपी साहेबांच्या वरती त्यांना विनंती केली यायला ना बाबा यायला माणूस महत्वाचा रे त्या काय गरज नाही गाडी आली फायर ब्रिगेड आली फायर ब्रिगेडची गाडी आली या ठिकाणी आपण बघतो की फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे कारण ज्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि काही तरुण बसलेले आहेत तिथली शिडी काढून घेण्यात आली आहे त्यामुळे वर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता एक फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आहे त्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरून पोलिसांना वर जाणं शक्य होईल आणि धनंजय देशमुख यांना आता आव्हान केलं जातं
पाहतोय तर धनंजय देशमुख यांच्याशी एसपी कावत यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या टाकीवर चढून डीवायएसपींकडून देखील धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती वारंवार करण्यात येते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत पुन्हा एकदा फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सुरेश, धनंजय देशमुख यांची समजूत काढण्यासाठी इथलचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत ते देखील इथं टाकीवरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्या संदर्भात तपासी यंत्रणांना बोलून घेऊ, पोलीस अधीक्षकांनी जो दिलेला शब्द आहे तो देखील धनंजय यांना समजून सांगून तो हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे की तपासी यंत्रणा कुठलंही सांगत नाहीत, कुठलंही सहकार्य करत नाहीत असा देखील आरोप केला जातोय. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी देखील आणण्यात आलेली आहे आणि हे तपासी यंत्रणाच्या संदर्भात जो गैरविश्वास दाखवला जातोय त्या संदर्भात देखील आता पुन्हा एकदा ते इथलच्या ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इथलची जर आताची जर परिस्थिती बघितली तर एकंदरीत तणावाची परिस्थिती असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि यावरती पोलीस प्रशासन समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दुसऱ्या टाकीवरून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना 302च्या प्रकरणात देखील घेतलं पाहिजे. खंडणी प्रकरणातून हत्येचा प्रकार घडला होता, त्यामध्ये विशेषतः मुख्य करून वाल्मिक कराड यांच्या संदर्भात देखील मागणी केली जाते आणि तपासी यंत्रणांनी तपास कसा सुरू आहे याची देखील वारंवार माहिती दिली पाहिजे. अशा पद्धतीची देखील मागणी जी आहे ती आता धनंजय देशमुख यांनी केली, त्यामुळे ती आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने त्यांना उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरेश, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय एका टाकीवर धनंजय देशमुख हे चढलेले आहेत, तर दुसऱ्या टाकीवरून पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांची मनधरणी सध्या सुरू आहे. खालून एसपी कावत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. मात्र माझ्या भावाला न्याय द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी लावून धरलेली आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय. अग्निशामक दलाच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्या आता या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अग्निशामक दलाची आपण गाडी पाहू शकता. आता हीच माहिती धनंजय देशमुख यांना देखील पोहोचल्याचं कळतंय. बघा आपण पाहू शकतो संवाद चालू आहे. सिद्धार्थ आणि सुरेश आमचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित आहेत. सगळ्या गावकऱ्यांची गर्दी जमलेली आहे. धनंजय देशमुख आणि त्यांचे 2 मित्र पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर होत जाते. एसपी तिथे पोहोचलेत. एसपींना सांगितलं जातंय की त्यांचं काय म्हणणं आहे. पुन्हा वर जा बस का खाली हो ना मित्रा थोडासा हा मग लावा तुम्ही सोडू तर लावा ना. तुम्ही मी काय म्हणतो एसपी साहेबाला इकडे घ्या रे. एसपी साहेबांनी तुम्हाला शब्द दिला सगळे बोलवतात म्हणून, बोलले का नाहीत? मग तुम्ही खाली या. मी सोबत आहे ना त्यांच्या, मी सोबत आहे ना त्यांच्याच. तुम्ही इकडून या, लावा ती शिडी लवकर. हा हा मग अरे बोलवतो म्हणले ना ते सीआयडीवाल्याला बोलवतो म्हणले केली हो. तुम्ही फोनवर बोला. हा 1 मिनिट बोला त्यांना. ते इथं येतील, तुम्ही खाली या, चर्चा करू आपण इथं आल्यावर. तुम्ही अगोदर त्यांना बोला एसपी साहेबाला. हॅलो, हां मी बोलून घेतो. तुम्ही सीडी विडी लावा ना. सगळ्यांना बोलवलेले आहेत, पेजमध्येच आहे सगळे. तुम्ही या खाली या. अरे ते CIDचे जो आयो आहे ते इथेच आहे. मी त्यांना बोलवतो, तुम्ही खाली या. मी आहे ना इथे, एसपी बोलतो ना मी. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मी बोलतो ना इथे. यावा ना तुम्ही. ते या ठिकाणी सुरू असल्याचं 2 दृश्य आपण एका वेळेला बघतोय. एका बाजूला दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून पोलीस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. खालून मोबाईलवरून एसपी आत्ता त्या धनंजय देशमुखांशी बोलले. मी शब्द देतो, मी तुम्हाला संबंधित यंत्रणा जी अपेक्षित आहे त्यांना खाली बोलवून घेतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.
कोण आहे रे? या खाली या तुम्ही. महिला अधिक आक्रमक झाल्यात. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. महिला जरा आक्रमक झालेल्या आहेत. शांत बसा ना. हातात त्याच ठिकाणचे दगडघोटे घेत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना शांत राहा असं सांगितलंय. जरांगे सुद्धा त्यांना शांत राहायला सांगतायत. परिस्थिती हाताबाहेर जायला नको, नियंत्रणात यायला हवी याकरता प्रयत्न सुरू आहेत. SP स्वतः म्हणाले, धनंजय देशमुख यांच्याशी बोलले. त्यांना म्हणाले की ज्या यंत्रणांकडून तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे त्या यंत्रणांना बोलवून घेतो, त्या यंत्रणांच्या प्रतिनिधींना बोलवून घेतो आणि गावावरती फोन कोणा? तुम्हाला हवी ती उत्तरं नक्की मिळतील. आज दिवसभरात या सगळ्या घडामोडी आपण घडवू. सरकारी बाजूला अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे. रुग्णवाहिका आधीच बोलवून ठेवलेली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून जिना काढून टाकला. शांत बसा ना तुम्ही. शांत बसा. दादा बोलायला 1-2 मिनिटं थांबा. बाकीचे 1-2 मिनिटं थांबा. दादा बोलायला लागले. 2 मिनिटं ऐकून घ्या ना. महिला मंडळ 2 मिनिटं ऐकत आहे. फोन लावा ना रे. ते तसलं काय प्रकार करू नका ते. कशाला काय करणार? देशमुख यांना समजावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खाली मनोज जरंगे सुद्धा थांबलेले आहेत. मनोज जरंगे हे सुद्धा सातत्याने अरे राव, तुम्ही असं का करायला? तुम्ही असं का करायला? पुढं आणायला गेले शिडी. तिथले तिथं उचलताना दिसू नये का टाकताना? सरकारला वातावरण बिथरायचंय विनाकारण. पुढे गेले शिडी आणायला. वर नेली नव्हती का तुम्ही? कोण गेले शिडी आणायला? सांगा नाव मला एखादं. कोणचे पोरं? हे चांगलं कारण हे थांबा हो तुम्ही. शांत राहा जरा. खालचे 5 मिनिटं शांत राहा. ती शिडी आणायला कोण गेलंय? शिडी आणायला कोण गेलंय? ती कुणाला माहिती आहे? नाव सांगा मला. क्रस ना कोण आहे? हर्षवर्धन कृष्णा खाली आहे. हर्षा खाली आहे. खाली आहे. शिडी कुठे? ते शिडी घेऊन ये. शिडी घेऊन ये आधी. शिडी लावायची तिथं. 2 मिनिट. पाहू शकता या ठिकाणी महिला आंदोलन आक्रमक झालं. घेऊ आता ते एसपी साहेब बोललेत ना. एसपी साहेब बोलले. एसपी साहेबाला बोलवा एकदा. एकटेच या म्हणा. एकटेच या. एसपी साहेबांना बोलवा एकदा. यायलेत म्हणा ते खाली. तुम्ही इकडे या म्हणा. एसपी साहेब. प्रवीण भैया. प्रवीण भैया. तुम्ही आले ना आमच्या सगळ्यांना पाठीमागे म्हणजे फ्रेम मध्ये येतात. नाही आपण यारीच घेऊ खाली. संतप्त झाल्यात. महिलांनी बांगड्या फेकले एसपीच्या. लोकांचा राग अनावर होतोय. नाही मी नाही ते कोणावर फेकले काय मी नाही बघितलं. ते त्यांचं असेल. दुसऱ्यावर एसपी साहेबावर नसतं. लोकांचा संयम सुटत चालला. मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागल्यावर संयम नाही सुटायचं काय होईल? हॅलो हॅलो.
लोकांचा संयम सुटू शकतो का पाटील साहेब? लवकर नाही निपटलं तर लोक संयम सोडू शकतात. नाही नाही, मी लोकांना संयम सुटू देणार नाही. मी लोकांना संयम सोडू देणार नाही. लोकांचा संयम सुटला तरी मी सुटू देणार नाही. मी इथं आहे ना, मी सुटू देणार नाही. पण सरकारने सुटू नाही द्यायला पाहिजे. यायला शिडी आणायला गेले, त्यासाठीच बोलवलं तुम्हाला. गेले ते 2 पोरं गेले का? मी संयम नाही सुटू देत लोकांचा, कारण हे सरकारनंच घडून नाही द्यायला पाहिजे. इतका संयम सुटायची वेळ यावी आणि त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी, आत्महत्या करायची. हलक्यात घेऊ नका मुख्यमंत्री, नका घेऊ तुम्ही हलक्यात. मराठी हलक्यात समजू महिला नका. जास्त आक्रमक दिसतात, बांगडी फेकताय पोलिसाच्या. नाही, पोलिसांवरती नसन फेकल्या काय, असं काय असेल. SP साहेबांवरती विश्वास आहे म्हणतायत ते, फोनवर बोलतात. आणि असतो थोडाफार असते नाराजी, राग आहे. एवढा मोठा माणूस गेलाय त्यांच्या घरातला, एवढा मोठा माणूस गेला, राग असणारच ना थोडाफार. काय फरक पडतो का? त्यांचा आता माणूस गेलाय, त्यांनी कसं सहन करायचं? हॅलो, हा बियाणं खाली या ना. ते SP साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही SP साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते. हा, ते सगळे आज दिवसभरात सगळे पथक बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी. सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले. नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंच ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः. इथून पुढे मराठी उठतील आता. तुम्ही या खाली, ती शिडी लावा. या 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 मधल्या चोऱ्या आले 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 या खाली या ना, खालच्या टप्प्यात या ना दादा, खालच्या टप्प्यात या ना, खालच्या टप्प्यात या. ह्या टप्प्यावर या. आपण आंदोलक आहेत